पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये गडचिरोलीमध्ये चकमक होतीये आणि या चकमकीमध्ये 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। भामरागड तालुक्यामधल्या छत्तीसगडच्या सीमेवरती ही चकमक झालेली आहे। या मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे। घटनास्थळावरती सर्चिंग ऑपरेशन सुरू झालेलं आहे। नव्याने उभारण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही सगळी घटना आहे। तर गडचिरोलीमधली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे। आपल्याला माहिती आहे छत्तीसगडमध्ये मागच्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या विरोधातली मोहीम सक्रिय करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती ही मोहीम राबवली जाते। यामध्ये आज जी चकमक झाली आहे यामध्ये 4 नक्षलवादी ठार झालेले आहेत। भामरागड तालुक्यामधल्या छत्तीसगडच्या सीमेवरची ही चकमकीची घटना आहे। तर ज्या 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय याच्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला नक्षलवादी असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आलेली आहे आणि या घटनास्थळावरती आणखी सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। मंगेश बांदेकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। मंगेश, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हा यामिनी हो, घटनास्थळावरती आता सर्च ऑपरेशन सुरू आहे मंगेश आणि आतापर्यंत 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। यामिनी, गडचिरोली पोलिसांच्या 66 जवानांकडून कालपासूनच नक्षलविरोधी अभियान सुरू होते। भामरागडच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। काल सायंकाळपासून 66 जवान या नक्षलविरोधी अभियानावर होते आणि दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत 66 जवानांची चकमक उडाली। जवळपास 3 ते 4 तास ही चकमक चालली। या चकमकीनंतर घटनास्थळावर सर्चिंग केले असता 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहे। आता ही घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू असून मृतकांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहे। गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी अभियानामध्ये जवानांना यश येत असून गडचिरोली पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहे। गडचिरोली पोलिसांनी दुर्गम भागामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून सतत नक्षलविरोधी अभियान राबवत आहे। याचा आज मोठा फायदा गडचिरोली पोलिसांना मिळाला आहे। 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं। यामिनी, अगदी मंगेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।